ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. ॲडव्होकेट प्रभू जे सरकारी वकील असतात ते सुनावणी चालू करतात आणि अर्जुन त्या विटनेस बॉक्समध्ये उभा असतो. चैतन्य देखील त्याची बाजू मांडतो, पण अर्जुनची बाजू थोडी वीक असते. पण सर्वजण कॉन्फिडन्स देतात. चैतन्य काय बोलता येत नाही हे पाहून पटकन कोर्टाची परमिशन घेऊन अर्जुन पुढे बोलायला येतो आणि पुढे बोलायला आल्यानंतर तो त्याची बाजू मांडतो. तो ज्यावेळेस बाजू मांडायला आलेला असतो त्याच्यातला कॉन्फिडन्स पाहून प्रभू आणि प्रियाला धाकच पडतो. आता पाटणकर खूप हवेत असतात. पाटणकर जे पोलीस जे जाणूनबुजून अर्जुनला त्रास देत असतात त्यावेळेस काय घडलं काय नाही घडलं हे अर्जुन सांगू लागतो आणि पाटणकर हे जसे बोलत आहेत असतील नसतील, पुढे हे झालं असेल ते झालं असेल ते अंदाज ते बांधले असतात. त्या भरोश्यावरच अर्जुन पुढे बोलू लागतो की हे कधीपासून चालू झालं की आता कोर्ट या फ्युचरमध्ये चालेल आणि प्रेझेंटमध्ये चालणार नाही. इकडे प्रभू पुन्हा युक्तिवाद चालू करतात आणि युक्तिवाद चालू करताना अर्जुनला पॅनिक करण्याचा प्रयत्न करतात, पण अर्जुन खूप खंबीरपणे सर्व गोष्टींना तोंड देत असतो. अर्जुन पुन्हा समोर येतो आणि बोलतो की शांताबाई ह्या ज्या आहेत ते माझ्या क्लायंट होत्या. त्यांचा नवरा त्यांना त्रास देत होता आणि त्यांच्या जीवाला भीती होती, म्हणून त्यांना मी स्पेशल अशा एका रूमवर ठेवलं होतं आणि त्यांच्या संरक्षणासाठी एक मुलगा देखील प्लॅन केला होता. ते शांताच्या नवऱ्याला देखील बोलवतात विटनेस बॉक्समध्ये. शांताचा नवरा खूप पिलेला असतो आणि तो सगळी बडबड करतो आणि शांताबाई कशी होती कशी नव्हती सांगू लागतो आणि मी जर समोर असलो असेल तिला मारलंच असतं असं बोलल्यानंतर त्याच वेळेस अर्जुन बोलतो पॉईंट टू बी नोटेड. हा अजून एक संशयित उभा राहू शकतो की हिने देखील शांताबाईला मारू शकतो. त्यावेळेस वकिलांच्या आणि जजच्या देखील हे लक्षात येतं. तिकडे सावंत पोलीस देखील असतात. आता जेव्हा पाटणकर समोर येतात तेव्हा पाटणकर खूप प्लॅनिंगने सर बोलत असतात आणि अर्जुनला अटकवण्याच्या हिशोबाने ते बोलतात की आम्हाला यांनी काय प्रतिसाद दिला नाही आणि मी ज्यावेळेस बॉडी बघायला चाललो होतो त्याच्यावेळेस यांनी लगेच चलन फाडलं आणि चलन फाडल्यानंतर मला ती बॉडी दिसली आणि मी त्यांना संशयित म्हणून खून केला म्हणून अटक केली. त्यावेळेस संशयित असं म्हणण्यात यावं असं अर्जुन बोलतो आणि पाटणकरला प्रश्न विचारू लागतो. पाटणकरचं एक रेकॉर्डिंग तो समोर दाखवतो आणि आम्ही जिथं इन्व्हेस्टिगेशन रूममध्ये सर्व चर्चा करत असतात त्यावेळेस हे पाटणकर सगळं रेकॉर्डिंग करून नंतर ऐकणार होते जेणेकरून आम्हाला त्रास देऊ शकेल. तर पाटणकरला अर्जुन ज्यावेळेस प्रश्न करतो की तुम्हाला कोणाचा फोन आला होता का, त्यावेळेस पाटणकर मला फोन आला होता आणि तुम्ही अर्जुनला अटकू शकतात असं मला सांगण्यात आलं होतं. त्यावेळेस पॉईंट टू बी नोटेड म्हणतो आणि तुम्ही आता जबान बदलले आहेत असं अर्जुन पटवून सांगतो आणि ह्या जबान बदलल्या कारणावरून खोटं बोलल्या कारणावरून आणि त्या रेकॉर्डिंगच्या कारणावरून त्या पाटणकर पोलिसांना 1 महिन्यासाठी सस्पेंड केलं जातं. आता हे प्रभूंना त्रासदायकच असतं. पुढे जज साहेब सगळं ऐकू लागतात आणि प्रियाला देखील खूप त्रास होऊ लागतो. त्याची बाजू अर्जुन खूपच चांगल्या पद्धतीने मांडत असतो. आता ज्यावेळेस जज समोर आणि अर्जुन समोर पुन्हा प्रभू येतात आणि बोलतात की मग शांताला मारण्यामागचं कारण तुमचं काय. त्यावेळेस मी त्या ठिकाणी नव्हतोच. त्यावेळेस सायलीला बोलवण्यात येतं. आम्ही आईस्क्रीम खायला गेलो होतो. सायली असं बोलते आणि हे प्रभू लगेच बोलतो हा कोर्टात वेळ घालण्याचं काय कारण चालू आहे. ते आता त्यांच्या बायको आहेत. त्यावेळेस तो वेटर त्या ठिकाणी येतो आणि तो देखील सांगतो हे दोघं आमच्या ठिकाणीच आईस्क्रीम खायला आले होते. आमच्याकडं CCTV फुटेज नाही, पण समोरच्या रोडवरचं CCTV फुटेज माझ्याकडे आहे. ते फुटेज पोलिसांना दाखवण्यात येतं, जजला दाखवण्यात येतं आणि त्याचं निष्पन्न होतं की अर्जुन त्यावेळेस तिथंच होता. दुसरी गोष्ट शांताबाईबरोबर जयेश गेला होता आणि जयेशला खूप मारण्यात आलं. जयेश बेशुद्ध पडला असं तो सांगतो आणि शांताबाई आतमध्ये होत्या एवढं मला माहीत आहे कारण डॉक्युमेंट त्या आतमध्ये शोध होत्या. त्यावेळेस प्रभू बोलतो जर तुम्ही बेशुद्ध होता तुमच्या मोबाईलवरून कोण बोलत होतं. त्यावेळेस तोच व्यक्ती असणार आहे ज्याने माझ्यावर हल्ला केला असं तो बोलतो. आता त्या व्यक्तीचं स्केच काढावं असं जज देखील सांगतात. आता जज हे निकालापर्यंत पोहोचतात की संशयित म्हणून शांताचा नवरा, ज्या व्यक्तीने जयेशवर हल्ला केला तो आणि अर्जुन हे संशयित असू शकतात, पण अर्जुनची जामिनावर सुटका करण्यात येते. आता सुटका केल्यानंतर घरातल्या सर्वच व्यक्तींना त्रास होतो. अर्थातच प्रिया सोडून सर्वांनाच आनंद होतो, पण प्रियाला
त्रास होतो. कल्पना अर्जुन जवळ येते आणि त्याला बिलगते, पण ही साईडलाच असते. हिच्या डोक्यात प्रश्न असतो, आता एक खून पचवता दुसरं खून कुठून पचवणार, आता काय करावं. हिला काही प्रश्न भरपूर पडलेले असतात. कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर हे सगळे प्रेस लोक त्यांना खूप त्रास देतात. त्यावेळेस अर्जुन आणि सायली चांगल्या पद्धतीने त्यांचं तोंड गप करतात आणि सायली तर बोलते, हा काय जोक आहे, आम्ही काय चोरी थोडी केली आहे. त्यावेळेस महिपत बोलतो की नागराज, तुला जर बाहेर पडताना आलं तर तू इथून पळून जायचंस. सावंत बोलतात की संतोषचं स्केच तयार झाला आहे आणि संतोषच्या तपासणीसाठी अर्जुन, सायली, चैतन्य एक चांगल्या मुलीचं प्लांट त्या ठिकाणी करतात.